नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 1 नोव्हेंबर 2025। शेतकरी बंधूंनो, मोठा पाऊस गेलेला आहे, पण छोटा पाऊस अजून पुढे 4 ते 5 दिवस छोटा पाऊस पडणार आहे। तो कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे तो आपण अंदाज सांगणार आहोत। आणि वातावरणामध्ये जर पाहिलं तर वातावरणामध्ये अजून पूर्णतः आकाश निरभ्र व थंडी अजून आलेली नाहीये। हवेमध्ये गरमी आणि आर्द्रता पण जास्त आहे, कारण हे मोठा पाऊस पडल्यामुळे काय होतं की स्थानिक वातावरण तयार होत असतं सूर्याच्या उष्णतेमुळे। आणि या उष्णतेमुळे जे ढग असतात ते ढग निर्मिती होती। आणि एकंदर जर पाहिजे तर अरबी समुद्रामध्ये सुद्धा डिप्रेशन असल्यामुळे त्याची सुद्धा हवा आपल्या राज्यामध्ये म्हणजे राज्याच्या मध्य भागामध्ये पर्यंत सुद्धा येत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे। पण पावसाची शक्यता जी आहे ती हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा विभागामध्ये पावसाची शक्यता आहे तर कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी, सर्वदूर नाही, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र मध्यमच पावसाची शक्यता आहे। तिथं बऱ्याच हलक्या ते मध्यम बऱ्याच ठिकाणी सर्वदूर पाऊस नसणार आहे। तर बीड जिल्हा म्हणजे मराठवाड्यामध्ये भाग आता बीड जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तुरळक एका-दोन ठिकाणी पडू शकतो, पण हलक्या पावसाची शक्यता, त्यामध्ये सडाक्याचा पाऊस किंवा पेंडवणी पावसाची शक्यता, अशी बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे किंवा आज आणि उद्या। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच वातावरण राहील। एकंदर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आज। तसेच आता अमरावती विभागामध्ये अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तसेच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पण पाऊस मध्यम जे सांगत आहे ते मध्यम हा पाऊस कमी असणार आहे। त्यामध्ये हलका पाऊस हा बऱ्याच ठिकाणी सडाक्यासारखा पाऊस पडणार आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज। तर आता उद्या 2 तारखेला मराठवाड्यामध्ये अजून पावसाच्या प्रमाणामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, परभणी या जिल्ह्यामध्ये, तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पावसामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपामध्ये पावसाच्या वाढ होण्याची शक्यता आहे। तर हलक्या स्वरूपामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो, आणि पण हा पाऊस सर्वदूर नसणार आहे। पण ओलीला ओल टिकून धरू शकतो, ओलीला ओल ठेवू शकतो असा पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा पुढचं जे नियोजन असेल तुम्ही करू शकता। 2 दिवसामध्ये म्हणजे 2 आणि 3 तारखेला सुद्धा हे वातावरण राहणार आहे। तसेच नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव इथे देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी 2 आणि 3 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा। नाशिक तसेच कोकणामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या। तर विदर्भामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे 2 आणि 3 तारखेला। 4 आणि 5 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये, तो लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये। तसेच 4 आणि 5 तारखेला नाशिक विभागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कोकणामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आणि विदर्भामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। म्हणजे एकंदर पाहिजे तर 4-5 तारखेपर्यंत देखील बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि त्यामध्ये जर पाहिजे तर हा पाऊस सर्वदूर नसणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल तर हा पाऊस म्हणजे वापसा झाल्याच्या नंतर, आणि वापसा तर हे पाऊस गेल्याच्या नंतरच वापसा होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पेरायची राहिलेली आहे, की बरेच शेतकरी आपली पेरणी राहिलेली आहे, काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं सुद्धा संकट उभारलेलं आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर हा झाला आपला अंदाज। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।